भरा पांडुरंग पाय भिजवले अंग मागे उतरिले बहुत पैल तरी साधू संत दारू भरा पांडुरंग पाय भिजवले अंग तुका म्हणे लागले गे तुका म्हणे लागले गे जाऊ दयाचिया मागे दारू भरा पांडुरंग पाय भिजवले अंग पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरण संतांची पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार उपादाने कथेचा विस्तार उपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा भवसिंधूचे काय कोळे दावी वाट चाले पुढे दारू भरा पांडुरंग पाय भिजवले अंग सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. भगवान परमात्म्याचा वेगळा परिचय आहे. आपण पंढरपूरला आलो तर देवाची विविध रूप पाहतो. पहिल्यांदा त्याला काय म्हटलंय माहित आहे का? हा मोकाशी आहे. पूर्वी गावचा प्रमुख असायचा ना त्याला मोकाशी म्हटले. पूर्वी शब्द आहे मोकाशी. खोत गावच्या प्रमुखाला शब्द होता. म्हणून भीमा तिरी एक वसविले त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मोकाशी चार भुजाचा. पहिला हा मोकाशी आहे. परत त्याला काय म्हटलंय? पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. तो सार्वभौम राजा आहे. परत काय म्हटलेलं आहे? तो वैद्यही आहे. वैद्य एक त्याला सगळी रूपक मी सांगू शकत नाही, वेळ नाही तेवढा. परत काय म्हटलंय? त्याला गाय म्हटलंय. आम्हा घरी एक गाय दोस्त आहे. आणि या अभंगात काय म्हटलंय? तारू. तारू म्हणजे तारक, तारणारा. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर
काही आव्हान आहेत, लक्षात ठेवा. बिना आव्हानाचं जीवन नाही. जीवनामध्ये जिद्द पाहिजे. तू क्या म्हणे मेंग्या गाढवाचे जिरे, काय अर्थ नाही. कुत्र्याचे खाले लग बघा. काही माणसाचं जीवन असं आहे, त्यांच्या गाडीवर असं लिहिले हे असंच चालायचं. हे जीवन दुबळ आहे. त्या जीवनाला काय अर्थ नाही. काही माणसाचं जीवन असं आहे, ते विचारतात असं कुठवर चालायचं. हा प्रश्न पडला पाहिजे, असं कुठवर चालायचं. आणि त्याच्या पुढे तिसरा प्रश्न आहे, असं नाही चालायचं. तुम्ही या भूमिकेवर यावं, असंच चालायचं काय काय जरा अर्थ नाही. लक्षात ठेवा. नोकरी लागू नाही तर न लागू असं जगायचं काय अर्थ आहे. आता काय आणखी 6,000 रुपये मिळाले, घ्या. 6 घ्या, 8 घ्या, 10 घ्या, काय जमेल तेवढं घ्या. आणि काय करा, मोबाईलचं चार्ज मारत बसा, काय होतं का. लक्षात ठेवा. पैसे देण्याच्या आम्ही विरोधात नाही. तरुण पिढीनं काय करावं हा प्रश्न आहे ना. भगवान श्रीकृष्णाचं जीवन समजावून घ्या. आपल्या सगळ्यांची तक्रार काय, लय अडचणी, लयच अडचणी, प्रॉब्लेम. सध्याच्या माणसाचा शब्द हा जास्त आवडेल. प्रॉब्लेम, टेन्शन, हे शब्द जास्त. बिझी, रश, हे शब्द जास्त लागले. टेन्शन, मी सांगत असतो, टेन्शन या शब्दाची टेन्शन घ्या ना. कशाला टेन्शन सांगा. बैलाला टेन्शन नाही, तेवढं मालकाला आहे. वैरण संपली ना तर मालक म्हणतो काय करायचं, टेन्शन आलंय. बैल टेन्शन घेत नाही. त्याला माहीत असतं याला जर काम करून घ्यायचं असेल ना तर बार्शीला जाऊन कड बांधतोय, आपण कशाला काळजी करायची. गोठा गळायला लागला, बैल टेन्शन घेत नाही. जिथं गोठा गळतो ना तिथनं सरकून उभा राहतो, नो टेन्शन. तुम्हाला तेवढं टेन्शन का हो. मग मी काय सांगितलं, भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण एवढा चॅलेंज कोणाच्या जीवनात नाही. घ्या. अरे जन्माला आल्याबरोबर पहिला प्रश्न होता कोणता, जीव वाचवून पळायचंय. आपला जीव वाचवून इथनं जायचंय. याच्यापेक्षा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे. माणसं म्हणतात प्रॉब्लेम. लाईफ इज नॉट विदाउट प्रॉब्लेम. लक्षात. आव्हानाशिवाय जिंदगी नाही. आणि पुढचं लक्षात ठेवा, लाईफ इज नॉट विदाउट प्रॉब्लेम बट प्रॉब्लेम इज नॉट विनर आन्सर. आव्हानाशिवाय जीवन नाही, समस्येशिवाय जीवन नाही, पण उत्तराशिवाय समस्याच नाही. प्रत्येक समस्येवर उत्तर आहे. बाबा शिवाजी महाराजासारखे तुम्ही
औरंगजेबाच्या कैदेत अडकला असता तर काय केलं असतं सांगता का? आपू खाऊन मेलो असतो, काय केलं असतं? मरायचंय ना, आत्महत्या करून मरणं आहे. एक लक्षात ठेवा, औरंगजेब एवढा धूर्त आहे, इतका बुद्धिमान आहे, इतका क्रूर आहे, इतका कपटी आहे. तो जेव्हा दिल्लीच्या गादीवर आला तेव्हा एकंदर एक वडील, 2 भाऊ, 1 मुलगा, 1 बहीण अशी एकंदर 34 माणसं मारून मग गाजवा. शक्यच नाही. जेव्हा शिवाजी महाराज सापडले तेव्हा सगळ्यांना माहित होतं आता शिवाजी महाराज जिवंत जात नाही. आणि शिवाजी महाराजांनाही माहित होतं मी जिवंत जाऊ शकत नाही. तरी पण गेले. मधला सगळा इतिहास आहे ना, तो 3 महिन्याचा आहे. 3 महिने 12 मे ते 17 ऑगस्ट तेवढा तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर 9 वाजतात. काय काळजी करू नका, पण सांगणार नाही. काय हो, औरंगजेब काय दुधखोरा नाही, आपल्याला सोडेल प्रेमानं. प्रयत्न केले. पहिल्यांदा पत्र दिलं, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, माझे सगळे किल्ले तुम्हाला देतो. औरंगजेबला हुशार, त्याने सांगितलं जाण्याची आवश्यकता नाही, पत्र द्या, मी किल्ले ताब्यात देतो. झालं का? परत म्हणले मला संन्यास घ्यायचा आहे, मला काशीला जायला परवानगी द्या. औरंगजेब म्हणला अलाहाबादला आमचा किल्ला आहे, तिथं संन्यास घ्या. जेवढे डाव टाकले तेवढे औरंगजेबानं फिरवून लावले. मग शेवटचा डाव टाकला, ऐका, तुम्हाला जर मला मारायचं असलं तर कमीत कमी माझी माणसं तर जाऊ देत ना. हिचा औरंगजेब फसला बरं का, फसला. तो शहाणा असताना त्यानं शिवाजीची माणसं सोडली नसती. तो म्हणला शिवाजीची माणसं जेवढी जातील तेवढं आपल्याला त्याला मारता येईल. चुकला, ती माणसं गेली नाहीत. जी माणसं आग्र्याच्या बाहेर पडली त्यांनी आग्र्यापासून महाराष्ट्रापर्यंत महाराजांची प्रवासाची व्यवस्था केली. काय असेल वय सगळं सांगायला मला वेळ लागतो, सांगत नाही. सगळी माणसं काढून दिली आणि नंतर आजारी पडले. सोंग आजारी पडल्याचं किती दिवस, 2 महिने. करून दाखवा, तुम्हाला 1000 बक्षीस देतो, काढा. 2 महिने खोकायचे, 2 महिने, 2 महिने खोकायचे, एकदा नव्हे 2 महिने. मेलो 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 मेलो. बरोबरची माणसं सांगायची औरंगजेबाला, शिवाजी आता जगत नाही, 7 दिवसात मरत. फसला हो. त्यावेळेस शिवाजीचं चरित्र वाचलं असतं ना तर त्याच्या लक्षात आलं असतं आल्या आजारी पडलाय, हा बी गनिमी कावा आहे. देवा कसला गनिमी कावा असेल सांगा. एकदम शेवटच समजा
18 ऑगस्ट 1665. 18 ऑगस्ट काय औरंगजेबानं शिवाजीला मारण्याचा दिवस नक्की केला. 18 ऑगस्टला याला मारायचं आणि 17 ऑगस्टला दुपारी 4 वाजता शिवाजी महाराज गायब झाले. तुम्ही काय म्हणणार? योगायोग. योगायोग ना योजना. विठ्ठल विठ्ठल. आता सगळं संपताय का? चार वाजता महाराज गेले. ते माहिती आहे, पेटाला बिटाला माहिती. ही योजना अशी आहे, महाराजांच्या बरोबर 300 लोक होते. किती? 300. त्या 300 लोकातले 298 लोक वाचवले. 298 पुढं घालवले, मग मागून आले. मी एकटा सुटलो तर ही माणसं मरतील, आयुष्यभर माझ्यावर डाग राहील. डाग नाही पडून दिला. 2 माणसं राहिली होती, रघुनाथ पंत कोरडे आणि त्र्यंबक पंत डबीर. 2 माणसं राहिली होती, ती सुद्धा सोडवली बरं का. महाराष्ट्रात आल्यावर औरंगजेबाला पत्र पाठवलं, माझी 2 माणसं राहिल्यात, तेवढी पाठवून द्या. औरंगजेबानं त्या माणसांच्या भारोभार पैसे घेतले, तेवढे पैसे भरले, पण माणसं सोडवली. लक्षात ठेवा. माझा विषय काय? 4 वाजता निघून गेले. 6ला पारा बदलला, त्यामुळे 12 तासाचा पारा असायचा. पारा बदलला, नवीन पारेकरी आले. आत काय आवाज ऐकू येत नाही. महाराज अगं ऐक कणायचे रोज. आज कणत नाही, इवळत नाही, ओरडत नाही, मरीज चिल्लाता नाही, चिकता नाही. क्या बात आहे. असा पहारा रात्रभर झाला. आत कैदी नसताना सकाळी 6ला पारा बदलला. मागचे पारेकरी काय म्हणले, बघू पुढचे, आपल्याला काय घेणार. 6ला पारा बदलला. 1-2 तास गेले. त्यांना शंका आली, मरीज चिल्लाता नहीं, चिकता नहीं, अंदर कोई उसके साथ आदमी नहीं है, अंदर कोई नहीं है. त्यांनी फुलात खानाला सांगितलं, काय तर गडबड आहे. फुलात खान आला, खोलीमध्ये गेला, पलंगावर बघितलं तर डोळे पलंगाला लागले होते आणि मरीज झोपला होता. डोळे आहेत म्हणजे मरीज आहे. आता ऐका, मनुष्य झोपताना डोळे पलंगाच्या खाली ठेवतो का वर ठेवतो? खाली. कुठं पाहिजे डोळे? डोळे कुठं होते? एवढी अक्कल पाहिजे का नको? पण तेवढी अक्कलच नाही. ज्यावेळेस खुदानं अक्कल वाटली ना, ते म्हणले बस हमको इतकी बस होगी ज्यादा. आणि असाच आहे समाज. लक्षात ठेवा, असाच मेमोरी समाज आहे. बुद्धिहीन. विठ्ठल महाराज, राजा साहब, राजाजी काय करावं? हळूच गेला आणि चादर हातात धरली आणि खाली ओढली. आणि जेव्हा चादर खाली आली तेव्हा शिवाजी महाराज के जगह लोढे महाराज थे, ते बघितले तसा
फुलात कान 7 फूट वर उडाला. जाऊ दे, मी सगळं सांगत नाही, तुम्हाला वाटेल सगळं सांगावं. एका कीर्तन तेवढं मिळत नाही विठ्ठल. शिवाजी महाराज गेल्यानंतर 15 तासांनी कळालं औरंगजेबाला शिवा गायब हो गया. काय योजना अजून आहे का? मी संपवतो हा भाग. आग्र्याच्या बाहेर पडल्यावर महाराष्ट्र दक्षिणेला आहे. महाराजांनी कुठे यायला पाहिजे? महाराष्ट्र आहे दक्षिणेला, हे गेले उत्तरेला. आहे का शहाणपणा सांगा? यालाच शहाणपणा म्हणतात. त्यांना माहीत होतं औरंगजेब दक्षिणेकडे जाणार आहे, पश्चिमेला जाण्याचे त्याची खोपडी चालणार नाही. इसको बोलते शिवचरित्र. माझा विषय काय? जीवनामध्ये चॅलेंज आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा जन्माला घेऊन आला ना, तेव्हा तुम्हाला चॅलेंज आहे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कसलं चॅलेंज आहे तुम्हाला? म्हणजे घर बांधायचंय, लग्न करायचं, काय हे काय चॅलेंज आहे? आमच्या काळाला एक मुलगा आहे ब्राह्मणाचा, मिलिंद धोपाटे नाव त्याचं बरं का. मी त्याला एकदा विचारलं, मिलिंद आणि लग्नाचा विचार काय आहे का नाही? तो म्हणला जाऊ द्या महाराज, ते काही लई महत्वाचा प्रश्न आहे का? तो म्हणला लग्न म्हणजे काय? जीवनातली एक गोष्ट आहे, त्याचं जीवन कशाला खर्च करायचं? आणि आपल्याला प्रश्न पडला जीवनाचा. सध्याच्या तरुण पिढीच्या पुढं फार मोठं आव्हान आहे, फार मोठं. अगोदर मुलगी मिळाली पाहिजे, तीच मिळत नाही, मोठं चॅलेंज आहे. मुलीने करिअर नावाचा शब्द शोधून काढलाय, करिअर. आणि त्या करिअर या शब्दानं मुलींचं आणि मुलांचं दोघांचंही वाटोळ झाले. 50% संसार उद्ध्वस्त व्हायला लागले, उद्ध्वस्त. कठीण आहे. भविष्य काळामध्ये लग्न संस्कार हा सोहळा लुप्त होणार आहे, लक्षात ठेवा. मी शाप देत नाही, परिस्थिती सांगतोय. फक्त जमिनीची बाजू एवढीच आहे, ते बघायला आम्ही राहणार नाही. एवढी जमिनीची बाजू आहे, तुम्हाला बघावं लागणार आहे. काही राहत नाही त्याला. विषय काय? घर बांधायचं हे काय समस्या आहे का?
ही काय समस्या आहे का? आज केवढी मोठी समस्या आहे. काय मी उद्धार पावेन? याच्यातून पार पडायचंय ना. तरावया पार भव सिंधू भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव सिंधू तरावया पार क्षण क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव सिंधू पार भव तरावया पार भव सिंधू. क्षणक्षणाहाची करावा विचार भवसिंधू पार तरावया. पहिला प्रश्न आहे ना, भवसिंधूतून पार पडलं पाहिजे ना. सोपं नाही, सोपं नाही, अवघड आहे. दैवी एषा मम माया मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते एतां मायां तरन्ति. एवढा एक शब्द सापडला, तरन्ति. काय माऊलीची प्रतिभा आहे हो. 3 अक्षरं सापडली तर 36 ओव्या केल्या. 68 ते 104 बघा, 3 अक्षरावर 36 ओव्या आहेत. तरतात म्हणल्यावर नदीचं रूपकच केलं लगेच. मग त्या नदीच्या उगमापासून कोणत्या डोंगरा उगम पावत्या, डोंगरापासून कशी उगम पावते, कसे ढग वर्षाव करतात, कसा पूर येतो, कशी ढगफुटी होते, त्याच्यामध्ये डोंगर कसे वाहून जातात, हे सगळं बघा. मला डायरेक्ट बोलायचंय. ज्याने ज्याने त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यांना यश आलं नाही. पहिले कोण? पहिले बुद्धी प्रामाण्यवादी. आमच्या बुद्धी विश्वास आहे ना, आमचा स्वयंबुद्धीच्या बाही. जे बुद्धी प्रामाण्यवादी होते ना, रिगाले तयांची सेची नाही. कुठं गेले कुणाल ठाऊक. पांडुरंग बुवा सांगतात, त्यांना संपर्क केला तर म्हणजे आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे. मुलाले तयाचे मुळना मार्ग बुडाले तयाचे मुळना मार्ग लागला तो लाग येतो मिया लागला तो लाग बुडाले तयाचे मुळना मार्ग बुडाले तयाचे मुळना मार्ग लागला तो लाग येतो लागला तो लाग. कुठे गेले कुणाल ठाऊक. एक जानवेच्या डोही गरवेची गळले. एकी वेदत्रयाची सांगडी. 3 वेळात आधार घेतला
आणि त्याच्यावर मोठमोठे दोंडे घेतले आंबावाचे. आंबावाचे दोंडे घेतले तर मदरूपी माशाने त्यांना गिळून टाकलं. खलास. काही लोक काय म्हणले, अजून काय वय झालंय का हो, अजून काय वय झालंय का. परमात्मा लोक म्हणतात एवढ्या लवकर. आता काय गुडघे दुखायला लागले, ऐकू याचं कमी झालं, डोळे दिसायचं, मग सोळ्यात जायचं. एवढं लवकर कशाला. पैसेचे जाळ बांधले, मन्मथाचे कासे लागले. आणि मग ते काय झालं, ज्याने मन्मथाच्या कास धरली ते विषय मगरी सांडिले. आय 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 आय. विषय रूपी मगरीने त्यांचा तोता केला. तोता सगळून टाकलं हो. उसाचं गुलाल चाललं होतं, लाकडी चरक होता, अजून नगर भागात आहेत. लाकडी चरक वास्तव करणारं घर. लोक बघत होते चरकात ऊस कसा घातला जातो, त्याचा रस कसा गळतो. बघणाऱ्या लोकांना ऊसानं विचारावं. काय विचारावं सांगा. ऊस काय म्हणला, पाहुणं काय बघताय, ते म्हणजे रस बघतोय. ऊस काय म्हणला, उगच नव कसा घाण्याला करायला लावलाय बघा. अभिमान कुणाला पाहिजे, घाण्याला का ऊसाला. ऊसाला अभिमान, मी याला करायला लावलाय. बघणारा म्हणला लेका चौक करते पण तुझं चिपाळ मला वाटत नाही याचा अर्थ तुम्हाला सांगितला पाहिजे म्हणून. चिपाळ चिपाळ दाद्याहीन शक्ती नाकड डोळे गळती झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती. दांडोनिया पडती रांडा पोरे, सांडोनिया पळती रांडा पोरे, सांडोनिया पळती रांडा पोरे. झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती. दांडोनिया पडती रांडा पोरे, सांडोनिया पळती रांडा पोरे, सांडोनिया पळती रांडा पोरे. काय काय लोकांनी मोक्षाच्या काठाला लागण्यासाठी कर्मबाया घेतल्या. मोक्षी लागावयाच्या आशा केला कर्मभाऊचा, परिचे पडले वळसा. ते फक्त विधी निषेध, तुका म्हणे विधी निषेधाचे डोही. काय पुढं पडिलिता नाही देव कधी. हा देव कधी. विधी निषेधा डोहामध्ये पडले. एक भटजी बुवा सत्यनारायणची महापूजा, त्याचा प्रसाद करतो आणि प्रसाद करण्यासाठी कणिक मळतो. गायीच्या शेणानं रिंगण सारवलं, त्या रिंगणात बसतो आणि उजव्या हातानं कणिक मळतो, एका हातानं. डावा हात लावत नाही, कारण का पवित्र आहे. नुसता लावत नाही, रिंगणाच्या बाहेर ठेवतो. काका असं का. अहो आज पूजा आहे ना, सोहळ्यामध्ये स्वयंपाक करायचा आहे, मग डावा हात बाजूला का ठेवलाय. डावा हात अमंगल काम करतो ना. बघणारा म्हणला डावा हात अमंगल काम करतो म्हणून बाहेर ठेवलाय,
पण तो ज्याच्यामुळे अमंगल होतो ते तर सेंटरलाच आहे की. पडिले वळसा विधी निषेधाच्या. झालं का? संपलं काय? बोला सांगा की. विधी निषेधाच्या जे पेय खाता तागा न लगे हा एकी यजन क्रियेची पेटी गादोनी घातली कपाळी सरगायची खलास. इथं विवेक चालत नाही, वैराग्य चालत नाही. योगानं चाललं तर चुकून. म्हणून ज्ञानोबा आहे विरोधाभासाची उदाहरण देतात. मुंगी मेरू ओलांडी नाही, मुंगीला मेरू पण ओलांडता येत नाही. काय पाडस वागुर करांडी. हा पाडस वागर करांडी नाही. तोरणा सभा दाटे, तोरणची सभा असते का? नाही. सध्या तोरणच्या सभा चालू आहेत खाली बोल. तरी पण त्याला तोरण म्हणायचं नाही. हा तोरण म्हणायची चोरी आहे. बेडा बेलटे बोल दुसऱ्या माणसाला विषयावर तेच नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात मनोनिगा पंडुसुता जशी सकामा. सकाम माणसाला बायको जिंकता येत नाही तैसी माया मैसरीचा न तरवे जीवा. मग तरणारच नाही का? तरणार. एकच लीला जे सर्व भावे तारोबला पांडुरंग. तारुभला 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 पांडुरंग. पाय भिजवणे दे अंग. पाय भिजवणे दे अंग. तारुभला पांडुरंग. तारुभला पांडुरंग. भिजवणे दियंग. पाव भिजवणे दियंग. तारुभला पांडुरंग. पांडुरंग. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान परमात्मा अर्जुनाला ग्वाही देतात. ग्वाही तेषाम हम समुद्र. मी त्यांचा उद्धार करता आहे मृत्यू संसार सागरात. त्याच्यातून काय हो भगवान परमात्मा तेवी मी तया जैस्या तैस्या कळी काळले कोण्या घेतला पटा. नेदी काळाची आधी सेवकाची तुका मने आईसी ब्रिदावली. तुका मने आईसी ब्रिदावली. नेदी काळाची आधी सेवकाची तुका मने आईसी ब्रिदावली. तुका म्हणे आईची ब्रिदावली. नेदी काळाची हाती सेवका.
सेवकाला काळाच्या हात देत नाही देवा. भगवान परमात्मा अभिमान आहे, तो भक्ताचा अभिमान धरतो, त्याला काळाच्या हातात देत नाही. मार्कंडेय ऋषींचं जीवन फक्त 14 वर्षाचं. त्यांची आई रडायची, आई का ग रडतेस बाळा, तुझं जीवन नाही का ग, 14 वर्ष काय होणार आहे, 14 वर्ष तुझं जीवन संपणार आहे. मार्कंडेयांनी आई वडिलांना न सांगता वनात गेले. मरायचंय ना. आमच्या साताऱ्याला एक मुलगा आहे, त्याचं नाव अनिल कुंभार. काळच्या जवळ गाव आहे तळवळे नावाचं, तिथलं आहे. लहान असताना 12 वर्षाचा त्याची बायपास झाली आणि डॉक्टर काय म्हणले, दुसऱ्यांदा प्रॉब्लेम येईल त्यावेळेला जगण्याची शक्यता कमी. आणलीच होता आपल्याकडे. 4 वर्ष झाली. म्हणलं अनिल काय रे तू नाराज काय, म्हणलं असं असं आहे. म्हणलं घरी जाऊ नकोस, मरायचंय ना. ज्ञानोबारायच्या आजा वृक्षाखाली बसून पारायण कर, असं तसं मरायचंच ना. त्यानं माऊलीच्या आजा वृक्षाखाली बसून 12 वर्ष पारायण केली. आता त्याचं वय 55 आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तो दिंडीमध्ये चालतो. मग बघा, परमार्थामध्ये आयुष्य वाढतं, लक्षात ठेवा. संसारामध्ये घटतं. रावणाचं आयुष्य होतं 14 चौकड्या. 14 चौकड्या लंकानाथा. ते ब्रह्मदेवाकडं काय काम होतं, रावणाचं डोकं दुखलं की रावण म्हणाला, एक बामणा कपाळ तेल लाव, आणि ते लावून चोळायचं. ब्रह्मदेव वैतागला. त्याने एक दिवशी तेल लावलं, असं कपाळ घासलं, एक आकडा पुसूनच टाकला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसारात आयुष्य कमी होतं, लक्षात ठेवा. परमार्थात वाढतं. भगवान शंकराची उपासना केली. 14 वर्षे झाली. यम आले, काय करावं. गिराईक आपलं आहे पण वशिला मोठ्याच आहे. बोलवलं, बाळ इकडे ये. नाही, ते म्हणले मी तुला खायला देतो. नाही म्हणले, माझा उपवास आहे. म्हणले तुझं लग्न करतो. नाही म्हणले, मला ब्रह्मचर्य आहे. आता काय करावं. पोरगा आलंच नाही. मग यमानं तिथूनच फासा टाकला. जसा फास गळ्यात पडला तसे मोठ्यानं नमः शिवाय मोठ्यानं ओरडले, पिंडीला मिठी घातली. तसे पिंडीतून भगवान शंकर बाहेर आले. असा त्रिशूळ फेकून मारला. त्या दिवशी यमाचा अपघातच होणार होता, पण वाचला. यमाने त्रिशूळ चुकवला आणि तो लागला रेड्याला. तो रेडा निर्बुद्ध. त्याला त्रिशूळ लागल्यावर त्यानं डिस्को केला. यम खाली रेडावर हे उठला. हे 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 तुम्हाला शोभत नाही. हे काय काय म्हणजे, ज्याचं त्याचं खातं आहे, ज्यानं त्यानं सांभाळावं. तुम्ही आमच्या खात्यामध्ये ढवळढवळ का करता. काय केले,
याचं जीवन संपलंय. मी न्यायला आलो होतो. तुम्हाला काय नडले सांगा. भगवान म्हणले त्याचं जीवन संपलंय. ह्याचा पुरावा काय? त्याच्या कपाळावर बघा. कपाळावर बघितलं 14. भगवान म्हणले 14 म्हणजे काय? 14 तास का 14 दिवस का 14 महिने? खुलासा कुठं आहे? यम म्हणला तसा खुलासा नसतो. आम्हाला घेणं नाही, खुलासा पाहिजे. यम म्हणला मोठी माणसं आहेत, माघार घेत नाहीत. बरं काय म्हणणं आहे सांगा. काय करू? यमानं विचारलं 14वर किती पूज्य द्यायची? भगवान म्हणले पूज्य द्यायची नाही. मग शेष पेन्सिल हातात घेतली. लिहे. 14च्या पुढे लिहे कल्पे. आय आय यम म्हणला जास्त होते हो. भगवान म्हणले सरकारी कोठ्यातला आहे, तुझं काय म्हणतो? वेदी काळाची हाती तुका म्हणे आईशी. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा सिंधूचे काय कोडे दाबी वाटचाले पुढे ताळू भला पांडुरंग पाय विजो नेदी अंग. सांगा. भव सिंधूचे काय कोडे 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 दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे तारुबला पांडुरंग तारुबला पांडुरंग दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे तारुबला पांडुरंग तारुबला पांडुरंग भव सिंधूचे काय कोडे भव सिंधूचे काय कोडे भव सिंधूचे काय कोडे भव सिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे भवला पांडुरंग तारुबला पांडुरंग दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे तारुबला पांडुरंग तारुबला पांडुरंग पाय बिजो नेदी अंग पाय बिजो नेदी अंग पाय बिजो नेदी अंग तारुबला पांडुरंग तारुबला पांडुरंग पाय बिजोले दियांग पाय बिजोले दियांग पाय बिजोले दियांग तारुबला पांडुरंग तारुबला पांडुरंग बाबा
विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई कुंडली गौरवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव बारकुमाई 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 भवसिंधूचे काय कोडे ऐसा दुस्तर भवसागर नेनो कैसा उतरू पार संसार सिंधू हा दुस्तर निर्लंगे उल्लंघता पार बहुत वाविले तो नलगेची तीर पैल शिडी सगळा बघ बघा वाढलो परिणती बुद्धी मग मी विचारावे कधी ऐशी संधी सांडोळ्या अनेक खाणी आहार निद्रा भय मैथुनाचाची थारा बालत तारुण्य जरा प्रदान पुरा भोग तेथे ऐशी उल्लंघने आलो स्थळे बहुया भवंडिले काळे आता हे उगवावे जाळे उजेडावे बळे दिवसाच्या सांडो या संसाराची वाट भोगेले भोगविले कष्ट काही सत्याईचे नष्ट तुका मने भ्रष्ट झालो देवद्रोही सांडो या संसाराची वाट बहुयेने भोगविले कष्ट काही सत्याईचे नष्ट तुका म्हणे भ्रष्ट झाले देवद्रोही तुकोबाराय सांगतात हा भगवान आहे ना भवसागर रता कार्य करीत सा चिंता पहिला उभा दाता कधी कर ठेवनिया करता कार्य करीत सा चिंता पहिला उभा दाता कधी कर ठेवनिया काय चिंता करता तुकोबाराय म्हणतात त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे भगवान पैसे घेत नाही भगवान पैसे घेत नाही असं जे सांगतात त्यांना पैसे लागतात विठ्ठल 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 तारू भरा पांढर भला का म्हटले हो मार्ग दाखवणारा वेद आहे पण वेद सर्वांना मार्ग दाखवत नाही वेदाच्या दारामध्ये शूद्र गेले स्त्रिया गेल्या नाही वेद म्हणला मी तुमच्यासाठी नाही मग पुराण आली त्यांनी सर्वांना सांगितलं फक्त सांगितलं नका जाऊ वाटाने ऐशी ती पुराणाने वाटा दाखवल्या पण पुराण आली नाही म्हणून हा भला आहे हो या दाखविल वाटा तया पाहिजे त्या नीटा म्हणून सांगतात तारू भला पांडुरंग पाय भिजवून अंग अगोदर कोण गेलंय का हो गेल्यात मागे उतरले बहुत पहिलं तरी साधू संत खूप साधू संत गेले खूप
यादी रे यादी सुखसंकाजिक गोंधळी नात ताती प्रेम कल्लोळी उदो उदो शब्द आरळी पुढे पुंडलिक दिवटा त्याने मार्ग जाविला नेटा आई जाविली मुळपिठा. म्हणून खूप साधू संतांनी त्याचा स्वीकार केला. महाराज सांगतात तुम्ही सुद्धा वेळ लावू नका. तुका म्हणे लाग वेगे जाऊ तयांची या मागे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. एक चांगला विषय पत्ता सांगून सेवा संपवतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजं स्तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. या श्लोकावरचं चिंतन पहा. नेमक्या ओव्या माझ्या पाठनं आहेत. भगवान सांगतात मी हे कोणाच्या पाठनं सांगा बरं का. मी दिवटा घेऊन त्यांच्या पुढं चालतो. तिरी पोतासाची सुबटा अशी ओवी आहे. सवे घेऊन दिवटा पुढा 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 चाले. दिवी पोसासाठी सुबटा सवे घेऊन दिवटा पुढा पुढा असा भगवान आहे. एक प्रसंग आहे बारका. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. गंगेच्या तीरावर आले. नावाडी म्हणजे केवट वाट बघतो. जो जगाला चालतो त्याला मला चालवत्या काय माझं भाग्य आहे. भगवान आले. प्रभू तुमच्या सेवेसाठी एक छोटीशी आट आहे. काय मला पाय धुवायचे. का बरं. पाय धुतले टावेलनं पुसले बसा. भगवंतांना वाटलं लक्ष्मणाची मी धुईल ना. सीतेचे नाही धुतले बसा. भगवान म्हणले का रे पासलेची का काय माझे पाय धुतले यांचे काय धुतले नाही. तो म्हणला त्यांच्या पायापासून धोका नाही. म्हणजे काय म्हणला मी असं ऐकलं तुमचे पाय दगडायला लागले त्याची बाई झाली. न जाणू या नावेत एखादी बाई बसली असली तर एक घरात आहे ती सांभाळता सांभाळता जिरल्या हे कुठं सांभाळू. भगवान म्हणले हुशार आहे. नाव पलीकडे गेली. सीतेला खुणवलं. सीते काहीतरी दिलं पाहिजे. सीतेनं हातातली अंगठी काढली. केवट म्हणतो नाही मला अंगठी घेता येत नाही. भगवान म्हणले बाबा मी आता वनवासी आहे. आता काय देऊ शकत नाही. आता अंगठी घे. अयोध्येला परत आलो ना तर तुला अर्थ खातं देतो. काय काळजी करू नकोस. नाही प्रभू तसं नाही. मग मला अंगठी घेता येत नाही का. तो केवळ सांगतो नाई सेना नाई लेते धोबी सेना धोबी लेते मजुरिया हे जाती को न बिघाड. देवा नाभिकाकडून नाभिक मजुरी घेत नाही.
धोब्याकडून धोबी पैसे घेत नाही, गवंड्याकडून गवंडी घेत नाही, कीर्तनकाराकडून कीर्तनकार कमी घेत नाही. भगवान म्हणले अरे नाही धोबी हे जातीचा मामला हे तो कुठं काढला, काय संबंध आहे, संबंध कसा आहे तो सांगतो. तुमचा माझा व्यवसाय एक आहे. अरे एक कसा, मी क्षत्रिय तू बीसी एकच आहे. त्यानं सांगितलं आपला व्यवसाय एकच आहे, मी गंगेवर पलीकडे नेतो, तुम्ही भवसागरात पलीकडे नेता. आत्ता मी तुम्हाला फुकट सोडलं, भवसागरात आलं तुम्ही मला फुकट सोडा. प्रभु आये मेरे घाट पार मैंने उतार दियो, जब आऊंगा मैं तेरे घाट तो पार मोहे उतार दो. तुकाराम 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 तुकाराम.